तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी रोज जे आहे ते नवीन अपडेट येत आहे आणि त्या येणाऱ्या अपडेट नुसारच आज आपल्याला जे आहे ते ई-केवायसी ची प्रोसेस मोबाईलवरच 100% पूर्ण करायची आहे। ई-केवायसी ची प्रोसेस पूर्ण तुम्हाला समजून सांगणार, दोन्ही ओटीपी टाकून, त्याचप्रमाणे जे काही डॉक्युमेंटची प्रोसेस आहे ते सुद्धा तुम्हाला समजून सांगणार या ठिकाणी। आणि आपल्याला या ठिकाणी बघा 2 स्टेपमध्ये आणि 3 स्टेपमध्ये 2 स्टेपमध्ये आणि 3 स्टेपमध्ये अशी 2 प्रकारची ई-केवायसी आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहे। कोणत्या बहिणींना 2 स्टेपमध्ये करायची आहे, कोणत्या बहिणींना 3 स्टेपमध्ये करायची आहे आणि रेग्युलर केवायसी कशी करायची, पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। जशी आपली प्रोसेस पुढे जाईल तसे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन, तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर एकदम क्लिअर करून मी तुम्हाला केवायसीच्या प्रोसेसमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, सर्वात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता। तर या ठिकाणी बघा, वेबसाईटवर लिहिलेलं आहे लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा। तर इथे आपण क्लिक करूया। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सर्वात पहिला पेज, फ्रंट पेज तुमच्या समोर ओपन होतो अशा प्रकारे। बघा, या ठिकाणी दिलेला आहे लाभार्थी आधार क्रमांक। तर लाभार्थी बहिणीचा, अर्जदार बहिणीचा आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। तर आपण आधार क्रमांक बघा सबमिट केलेला आहे। त्यानंतर कॅप्चा कोड जसाच्या तसा जे काही नंबर या ठिकाणी दिलेला आहे ते नंबर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचे आहे। नंबर सबमिट केले त्यानंतर या ठिकाणी बघा सहमती द्या आणि ओटीपी पाठवा। तर या ठिकाणी ब्लू टिक करायची आणि ओटीपी पाठवा या बटनवर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर लगेचच दुसऱ्या नंबरचं सेकंड पेज तुमच्या समोर ओपन होईल आणि तुमचा ओटीपी सेंड झाला कॉर्नर मध्ये दिसेल आणि तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक 6 नंबरचा ओटीपी येईल। तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करून द्यायचा आहे। ओटीपी सबमिट करून द्यायचा। कधी कधी ओटीपी लेट येतो, उशिरा येतो, त्यामुळे केवायसी मध्ये प्रॉब्लेम होते। सकाळी 4 ते 5 या वेळेला ओटीपीची केवायसी करा, म्हणजे लगेच तुमचा ओटीपी सबमिट होईल। कधी 1 मिनिटाने, 2 मिनिटांनी किंवा 15 मिनिटांनी सुद्धा ओटीपी येऊ शकतो। त्यानंतर समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं। समाविष्ट करा या बटनवर क्लिक केलं की सेकंड नंबरचं पेज तुमच्या समोर ओपन होते। सेकंड नंबरचं पेज आणि या ठिकाणी बघा पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका, कॅप्चा कोड टाका। आता याच ठिकाणी बघा दुसरी आणि तिसरी म्हणजे 2 स्टेपमध्ये आणि 3 स्टेपमध्ये, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, पूर्ण प्रोसेस इथूनच सुरू होत आहे। तर बघा समजून घ्या। आता बघा 2 स्टेपमध्ये त्या बहिणींना केवायसी करायची आहे ज्या बहिणींकडे पती आणि वडिलांचा आधार क्रमांक टाकण्यासाठी ऑप्शन आहे, त्यांचे पती किंवा वडील हयात आहे, त्यांच्या आधार क्रमांकाचा ओटीपी टाकून केवायसी पूर्ण करू शकतात। स्टेप जे आहे ते तुम्हाला समोर सांगणार आहे, काही चुका वगैरे त्यामध्ये करू नका। आता 3 स्टेपमध्ये केवायसी कोणत्या बहिणींची आहे? 3 स्टेपमध्ये पहिली स्टेप मी तुम्हाला सांगितली की अर्जदार बहिणीचा आधार क्रमांक टाका, पहिली स्टेप तुम्हाला सांगितली। दुसरी स्टेप बघा या ठिकाणी काय असणार आहे, दुसरी महत्वाची स्टेप असणार आहे की आता ज्या बहिणींकडे पती नाही, वडील नाही, आधार नंबर टाकण्यासाठी ऑप्शन नाही, त्या बहिणी विधवा आहे, घटस्फोटित आहे किंवा एकल आहे, अशा बहिणींना जे आहे ते अंगणवाडी सेविका यांच्याकडे कागदपत्र जमा करायचे। ही दुसरी स्टेप। बघा तिसरी स्टेप सुद्धा सांगणार आहे, याच बहिणींसाठी तिसरी स्टेप सुद्धा आहे। अंगणवाडी सेविका यांच्याकडे कागदपत्र जमा करायचे, पती नसल्यास, वडील नसल्यास त्यांचा मृत्यूचा दाखला, घटस्फोट झाले असेल त्याबद्दल प्रमाणपत्र। पण बघा आता जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला भेटू शकतो, घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र सुद्धा भेटू शकते, पण त्या बहिणी अजूनही फसलेल्या आहे ज्या बहिणींचे पती किंवा वडील जिवंत असूनही त्यांना ओटीपी भेटत नाही। पती किंवा वडील जिवंत असूनही त्यांना ओटीपी भेटत नाही, किंवा काही बहिणी पतीपासून दूर राहतात, पती जिवंत आहे पण पतीपासून दूर राहतात, परित्यक्ते आहे, किंवा काही बहिणींचे वडील पती हे घरून निघून गेलेले आहे, लापता आहे, बेपत्ता आहे। तर त्यांच्यासाठी काय करायचं, आता बघा या टॉपिकवर मी एक स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे, लगेच उद्या किंवा 1-2 दिवसात तुम्हाला तो व्हिडिओ येईल की ज्या बहिणींना पती जिवंत असूनही, वडील जिवंत असूनही, किंवा ते बेपत्ता झालेले आहे, लापता आहे, किंवा पती किंवा वडील ओटीपी देत नाही, आईचा घटस्फोट झालेला आहे, अशा प्रकारच्या बहिणी असेल तर स्पेशल व्हिडिओ त्या बहिणींसाठी येणार आहे। पण तुम्हाला कोणत्याही यापैकी कोणत्याही कॅटेगरीच्या बहिणी असो, तुम्हाला सर्वात आधी अंगणवाडी सेविका यांच्याकडे संबंधित डॉक्युमेंट जमा करायचे आहे। अशाबद्दल GR आलेला आहे। अंगणवाडी सेविका जर म्हणत असेल की आम्हाला आदेश आलेले नाही, तर त्यांच्याकडे आदेश येऊ द्या, महिला व बाल विकास विभागातून त्यांना आदेश जातील, त्यानंतर तुमच्याकडून त्या डॉक्युमेंट घेतील। दुसऱ्या नंबरची स्टेप झाली। दुसऱ्या नंबरची स्टेप मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली की अंगणवाडी सेविका यांच्याकडे डॉक्युमेंट जमा करायचे आहे। तिसऱ्या नंबरची स्टेप असणार आहे खुशखबर करणारी, की हेच डॉक्युमेंट तुम्हाला वेबसाईटवर सुद्धा अपलोड करायचे आहे। हेच डॉक्युमेंट तुम्हाला वेबसाईटवर अपलोड करायचे आहे। महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, अंगणवाडी सेविकांकडे सुद्धा डॉक्युमेंट द्यायचे आहे आणि वेबसाईटवर सुद्धा डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन लवकरच येणार आहे।
वेबसाईटवर सुद्धा डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन लवकरच येणार आहे आणि त्यासाठी वेबसाईटवर काम सुरू असल्याचं अदितीताई तटकरेंनी सांगितलं. हे डॉक्युमेंट जे आहे अंगणवाडी सेविकाकडे द्यायचे, त्यानंतर हेच डॉक्युमेंट तुम्हाला झेरॉक्समध्ये वेबसाईटवर सुद्धा अपलोड करावे लागणार आहे. सर्वात आधी अंगणवाडी सेविका यांच्याकडे आदेश आल्यावर त्यांच्याकडे डॉक्युमेंट द्या आणि वेबसाईटवर लगेचच ऑप्शन येणार आहे. ते ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे मी तुम्हाला समजून सांगणार. ही झाली तुमची तिसरी स्टेप की वेबसाईटवर ऑप्शन येणार. त्यासाठी व्हिडिओ सुद्धा स्पेशल येणारच आहे. आता बघा, ज्या बहिणींचे पती किंवा वडील हयात आहे त्या दुसऱ्या आधार OTP टाकू शकतात. तर त्यांना काय करायचं, या ठिकाणी पती किंवा वडिलांचा आधार नंबर सबमिट करायचा आहे. पती किंवा वडिलांचा आधार नंबर सबमिट करायचा आहे. कॅप्चा कोड सेम टू सेम नंबर या ठिकाणी सबमिट करायचे आहे. त्यानंतर सहमती द्या आणि OTP पाठवा या बटनवर त्यांना क्लिक करायचं आहे. तर आपण आधार नंबर टाकला, कॅप्चा कोड टाकला, सहमती दिली, ब्ल्यू डॉट आणि OTP पाठवा. क्लिक केलं की लगेचच दुसरं पेज टाकण्यासाठी, दुसरा आधार OTP टाकण्यासाठी तुम्हाला ऑप्शन येईल. OTP सेंड झाला म्हणून या ठिकाणी दिसून येत आहे आणि OTP टाकण्यासाठी या ठिकाणी पेज ओपन झालं. पती किंवा वडिलांच्या आधार नंबरला किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर येणारा 6 नंबरचा OTP या ठिकाणी टाकायचा. आपण OTP टाकला, समाविष्ट करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर लगेचच 2 मिनिटांनंतर तुमच्या समोर जे आहे ते अशा प्रकारे फायनल पेज, तिसऱ्या नंबरचं पेज जे आहे ते तुमचं ओपन होणार. तिसऱ्या नंबरचं पेज या ठिकाणी ओपन होणार. आता बघा, हे पेज तुम्हाला क्लिअर करणार आहे. ज्या बहिणींकडे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकण्यासाठी ऑप्शन नव्हता त्या बहिणींनी काय केलं, चुकीने आईचा, भावाचा किंवा इतर नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकला. आईचा किंवा इतर नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकला. आता KYC पूर्ण केली, KYCचा मेसेज आला की KYC सक्सेस झाली. आता त्या बहिणी प्रश्न विचारत आहे की आम्ही मग आता डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, काय अपलोड करायचे, समोर ऑप्शन येईल का? तर आता वेबसाईट अपडेट झाल्यानंतरच ते समजून येईल. पण KYC एक वेळा कंप्लीट झाली, त्यामध्ये दुरुस्त करता येणार नाही. आता ज्या बहिणींची हाफ KYC आहे त्या बहिणी डॉक्युमेंट अपलोड करू शकणार आहे. पण तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकीने दुसऱ्या नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकला असेल तर त्यांना अंगणवाडी सेविका यांच्याकडे आदेश आल्यानंतर संबंधित कागदपत्रे त्यांच्याकडे जमा करायचे. एक अर्ज लिहायचा आहे तुम्हाला, त्या संदर्भात एक अर्ज लिहायचा. डॉक्युमेंट सोबत एक अर्ज सुद्धा तुम्हाला लिहून द्यायचा आहे महिला व बाल विकास विभाग यांच्या नावाने. त्यांना सांगायचं की पती आणि वडील नसल्यामुळे आम्ही चुकीने नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकून KYC केली, पण मृत्यूचा दाखला, जन्माचा मृत्यू, पती किंवा वडील नसल्याचा मृत्यूचा दाखला, घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र किंवा इतर डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत. तर त्या डॉक्युमेंटला व्हेरीफाय करून तुम्ही KYC आमची प्रक्रिया म्हणजे अप्रूव्ह करा असं अर्जामध्ये लिहून द्यायचं अंगणवाडी सेविकांना डॉक्युमेंट देताना. बघा, आता त्यांना प्रश्न होता पण तो प्रश्न सुटताना आपल्याला दिसत आहे. कारण तुम्ही जर डॉक्युमेंट दिले तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा समजून येईल की चुकीने दुसऱ्या नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकलेला आहे, त्यामुळे हे डॉक्युमेंट त्यांचे आलेले आहे. डॉक्युमेंट व्हेरीफाय करून तुमची KYC ते लोक पास करतील. तर चुकीने जर नातेवाईकांचा आधार क्रमांक जरी टाकून KYC केली असेल इतर नातेवाईकांचं, तरी अंगणवाडी सेविका यांच्याकडे डॉक्युमेंट द्या आदेश आल्यानंतर. पती किंवा वडिलांचं नाव तुम्हाला या ठिकाणी बघा क्लिअर दिसून येत आहे. या ठिकाणी कधी पतीचा आधार नंबर टाकून सुद्धा वडिलांचं नाव दिसून येते, तर ते तुमच्या अर्जातून फिल्टर होऊन आलेलं आहे. आता तुमची KYC अपडेट होत आहे, तर तुमच्या अर्जामध्ये सुद्धा पतीचंच नाव आता अपडेट होईल. काळजी करण्याची गरज नाही, इथे कोणाचंही नाव आलं तरी काळजी करायची नाही. त्यानंतर या ठिकाणी बघा ऑप्शन आहे जाती प्रवर्ग. जाती प्रवर्गचं ऑप्शन आहे, या ठिकाणी क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेज ओपन होईल. या ठिकाणी जातीची यादी दिलेली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, जे काही तुमची कास्ट आहे, कॅटेगरी आहे, इतर मागासवर्ग, यापैकी तुम्हाला तुमची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करताना जर चुकी झाली असेल तर काळजी करण्याची गरज नाही, ती फक्त सर्वेसाठी आहे. तुम्हाला तुमची जात किंवा कास्ट पाहून या ठिकाणी लाभ देत नाही, फक्त सर्वेसाठी चेक केलं जात आहे. त्यानंतर बघा, आता तुम्ही दोन्ही ऑप्शन सिलेक्ट केले. त्यानंतर या ठिकाणी बघा, तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत. पहिल्या नंबरचा प्रश्न, तुमच्या कुटुंबात कोणाला पेन्शन किंवा पेमेंट मिळत असेल तर यांच्या वाक्याला नकार द्यायचा, म्हणजे या ठिकाणी नाही सिलेक्ट करायचं. आणि पेन्शन किंवा पेमेंट मिळत नसेल, आता जास्तीत जास्त बहिणी असणारच आहे की त्यांच्या कुटुंबात कोणीच नोकरीवर नाही, पेन्शन किंवा पेमेंट मिळत नाही, तर या ठिकाणी यांच्या वाक्याला होकार द्यायचा. पेन्शन किंवा पेमेंट मिळत नाही म्हणजे होय, आमच्या कुटुंबात पेन्शन किंवा पेमेंट कोणीच घेत नाही. दुसरा नंबरचा प्रश्न बघा, तुमच्या कुटुंबात एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण योजनेचा लाभ घेत आहे. तुमच्या कुटुंबात एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण या योजनेचा लाभ घेत आहे, तर होय सिलेक्ट करायचं. एकच विवाहित असेल, एकच अविवाहित असेल तर या ठिकाणी होय असं ऑप्शन सिलेक्ट करायचं. होय ऑप्शन सिलेक्ट करायचं. आणि
कुटुंबात जर एकापेक्षा जास्त 2, 3, 4 अर्ज भरले असेल, 2 विवाहित बहिणींनी अर्ज भरले असेल, 2 अविवाहित बहिणींनी अर्ज भरले असेल किंवा 2 पेक्षा जास्त जर अर्ज भरले असेल तर या ठिकाणी सरळ सरळ या ठिकाणी नाही ऑप्शन सिलेक्ट करायचं. विषय संपला. त्यानंतर बघा या ठिकाणी एक बघा लाईन दिलेली आहे. उपरोक्त जे काही तुम्ही माहिती दिली त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असणार. जे काही आधार नंबर टाकले, OTP टाकले, होय नाही सिलेक्ट केलं तर या ठिकाणी बघा ब्ल्यू डॉट दिलेला आहे. त्या ब्ल्यू डॉटवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ब्ल्यू डॉटवर क्लिक करायचं आणि खालच्या बाजूला बघा सबमिट करा, तर या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट करावर क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्यासमोर पॉपअप येईल की तुमची eKYC प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तुमची eKYC प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि तुमची eKYC कंप्लीट झाली. पती आणि वडील नसेल तरी पण अशा प्रकारे eKYC करा. पती आणि वडील असेल तर दोन्ही आधार OTP टाकून लगेच eKYC पूर्ण करून घ्या. तारीख वाढलेली आहे, 31 डिसेंबर 2025 पर्यंत तारीख वाढलेली आहे. आणि ज्यांना पती नाही वडील नाही त्यांचा सुद्धा प्रश्न सुटणार आहे. अंगणवाडी सेविका यांच्याकडे डॉक्युमेंट द्या किंवा वेबसाईटवर सुद्धा ऑप्शन येणार आहे. तर काळजी करण्याची गरज नाही. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.